शिवकालीन वाघनखं साताऱ्यात दाखल झालेली आहेत। 3 वर्षांसाठी ही वाघनखं भारतात आहेत। तर वाघनखांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त लावण्यात आलाय आणि राज्यातील 4 संग्रहालयांमध्ये प्रदर्शनासाठी ही वाघनखं ठेवली जाणार आहेत। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम, कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस इथं ही शिवकालीन वाघनखं ठेवली जाणार आहेत आणि ती शिवभक्तांना पाहता येतील। या म्युझियममध्ये गेल्यानंतर ती वाघनखं जवळून पाहण्याची संधी शिवभक्तांना मिळू शकते। दरम्यान कुठे कुठे ही वाघनखं ठेवली जाणार आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय या ठिकाणी ही शिवकालीन वाघनखं ठेवली जाणार आहेत। तर साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय या ठिकाणी सुद्धा ही वाघनखं ठेवली जाणार आहेत आणि नागपूरमधील सेंट्रल म्युझियम या ठिकाणी सुद्धा ही वाघनखं तुम्ही बघू शकता। त्याचा कालावधी लवकरच समोर येईल। तर कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी सुद्धा ही वाघनखं ठेवली जाणार आहेत। आपल्या देशामध्ये 3 वर्षांसाठी ही वाघनखं आणण्यात आली आहेत। दिल्ली शासकीय वस्तू संग्रहालयामध्ये सुद्धा ही वाघनखं ठेवली जाणार आहेत। टीका करणारे काही विशेष लोक आहेत आणि त्यांना जेव्हा प्रभू रामाच्या मंदिराचा विषय आला तेव्हाही ते याच पद्धतीने ही काल्पनिक कथा आहे असं म्हणायचे। राम सेतूचा विषय आला तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये 2007-8 मध्ये असंच ॲफिडेव्हिट दिलं। ते विरोधी पक्षाचे लोक म्हणजे काही इतिहासकार नाही, ते त्यांच्या पद्धतीनुसार त्यांची एक सवय आहे, त्यांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे। मताचं तुष्टीकरण करण्यासाठी असे प्रश्न उपस्थित करतात आणि या अगोदर 1980 ची विधानसभेतली चर्चा तुम्ही एकदा जी झाली ती वाचून काढा, तुमच्या लक्षात येईल। अतिशय उत्तम चर्चा झाली। जी वाघनखं लंडनच्या अल्बर्ट म्युझियम मधून इथं आणण्यात आली ती वाघनखं हळूच गुपचूप राजवाड्यात नेऊन ठेवली संग्रहालयात। हे गंभीर आहे। वाघनखं सातारला वाजत गाजतच यायला पाहिजे होती, ती गुपचूप आणून ठेवणं हे थोडंसं चुकीचं आहे असं मला वाटतं। तर या वाघनखांवरून शिवेंद्रराजे भोसले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूयात। महाराष्ट्रातला एक मराठी माणूस म्हणून मला माझा प्रश्न आहे की ज्या वेळेला ही इथं येतात, भारतात येतात, महाराष्ट्रात येतात, साताऱ्यात येतात, त्यावेळेला ही वाद कसे निघतात की ही वाघनखं खरी आहेत का खोटी आहेत। ज्या वेळेला विजय माल्यांनी टिपू सुलतानची तलवार तिकडनं विकत घेऊन भारतात आणली, टिपू सुलतानची तलवार खरी का खोटी आहे कोणी कधी विचारलं नाही का? विचारलं? ती पण तिकडेच होती ना, इंग्लंडलाच होती। मग टिपू सुलतानची विजय माल्यांना आणलेली तलवार खरी का खोटी हे कोणी विचारलं नाही, पण शिवाजी महाराजांची वाघनखं खरी का खोटी हा प्रश्न मात्र विचारला जातो आणि हा इथं दुर्दैवानं महाराष्ट्रातच विचारला जातो। ही खरं म्हणजे खेदाची गोष्ट आहे। वाघनखाच्या संदर्भात जे इतिहासकारांनी म्हटलं आहे त्यामध्ये तथ्य असू शकतं, त्यामुळे कशाला आपण जे काही करतो ती टीका होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी, संबंधित मंत्र्यांनी घ्यावी आणि याच्यातून आपण जे काही वाघनखं आणायचं आहे ते काही दिवसासाठी ती वाघनखं दिली आहेत। अशा स्थितीमध्ये आपण जाणकारांचं मत पण लक्षात घेतलं पाहिजे। ही टीका विरोधकच करतायत असं नाही, इतिहासकार पण करतायत, त्यामुळे यातली सत्यता पडताळणं गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।